नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. तर आज मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करणार आहे आपल्या या नवीन व्हिडिओमधनं. मी माझ्या किचनमध्ये म्हणजे माझ्या गॅस ओट्याजवळ ती लक्ष्मीचे पावलं श्री अशी जी शुभचिन्हे आहे ती काढत असते. तर आता हे काढल्याने काय होते आणि कशा प्रकारचे चांगले बदल होतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी स्वस्तिक आणि असे शुभचिन्ह काढते. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्त्रियांच्या जीवनामध्ये किचन म्हणजेच आपलं स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचन हे प्रत्येक गृहिणीच्या संसाराचे हृदय असते. इथूनच कुटुंबाच्या आरोग्याची, प्रेमाची आणि आनंदाची सुरुवात होते. म्हणून किचन हे सकारात्मक, प्रसन्न असावे. जिथे शिजलेला प्रत्येक पदार्थ हा चविष्ट असावा. घरात कधीही अन्नाची कमी भासू नये यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असतो. आपण पैसे कमवतो, धान्य विकत घेतो, पण ते जे घेतलेलं धान्य आहे ते आपल्या घरी टिकून राहावं. आपली जी स्वयंपाक खोली आहे, किचन आहे, ही सदैव भरभरून राहावी, अन्न सदैव शिजत राहावं. यासाठी मी माझ्या घरात काही गोष्टी करत असते. आज त्या तुमच्याशी शेअर करत आहे. आता तुम्ही हे जे व्हिडिओमध्ये पाहत आहे तर ही माझी गॅस ओट्याजवळची टाईल्स आहे. तर यावरती मी काही शुभचिन्हे काढते आणि ती प्रत्येक शुक्रवारला करते. शुक्रवारी का तर शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा आणि अन्नपूर्णा मातेचा दिवस आहे आणि तो अतिउत्तम आणि पवित्र दिवस मानला जातो. म्हणून प्रत्येक शुक्रवारी मी असे शुभचिन्हे इथे काढत असते. तर ही शुभचिन्ह काढण्यासाठी आपल्याला कुंकवाचा वापर करायचा आहे. कुंकू घ्यायचं आहे आणि त्याला पाण्याने ओलं करायचं आहे. जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्ही यात वापरू शकता. मी पाण्याने घेते. तर असं कुंकू जे आहे ओलं करायचं आणि ही शुभचिन्हे आपण काढायची. तर श्री कशासाठी? श्री हे देवी लक्ष्मीचे बीजस्वरूप मानले जाते, जे घरात भरभराट आणि आनंदाचे वातावरण निर्माण करते. सोबतच लक्ष्मीची पावले जी की धन, वैभव आणि सकारात्मकतेचे आगमन दर्शवतात. आणि स्वस्तिक हे जे आहे तर हे शुभत्व, यश आणि मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते. सोबतच तुम्ही इथे पाहताय की मी इथे शंकर भगवान म्हणजे महादेव आणि पार्वती माता जी की इथे अन्नपूर्णेच्या रूपात आहे. तर हा फोटो छोटा मी लावलेला आहे. हा फोटोसुद्धा लावणे शुभ असते, कारण इथे माता पार्वती जी अन्नपूर्णेच्या रूपात आहे ती महादेवाला धान्य म्हणजे अन्न जी आहे ती देत आहे. तर हे देताणी आहे. माता अन्नपूर्णा अन्नाच्या देवता आहेत, त्यामुळे त्यांची कृपा आपल्या घरात राहावी. धनधान्याची कमतरता आपल्याला कधीच भासू नये यासाठी तसेच आपल्या कुटुंबावर सुख समृद्धीचा आशीर्वाद राहावा म्हणून इथे माता अन्नपूर्णेचा असा फोटो लावायला पाहिजे. तर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा, नसेल तर तुम्ही हे शुभचिन्ह काढले तरी चालेल. तर बघा, हे शुभचिन्हे काढून किचन जे आहे किती प्रसन्न वाटत आहे, सुंदर वाटत आहे. आणि जेव्हा किचन आपलं प्रसन्न असेल, आपल्याला स्वयंपाक करते वेळीसुद्धा प्रसन्न वाटेल. आणि जे आपल्या डोक्यात विचार असेल, जे मनात असेल, ते आपण जेव्हा स्वयंपाक करू त्यातसुद्धा ते उतरेल. कारण आपण आनंदात राहून जर स्वयंपाक केला तर स्वयंपाक जो आहे तितकाच गोड बनतो. आणखी एक गोष्ट की जर तुम्ही नॉनव्हेज खात असेल आणि तुमच्या किचनमध्ये नॉनव्हेज शिजवल्या जात असेल तर अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नका, कारण ते योग्य वाटणार नाही. हां, शुभचिन्ह तुम्ही काढा, पण ज्या दिवशी नॉनव्हेज तुमच्याकडे शिजेल त्या दिवशी तुम्ही ते शुभचिन्ह मोडून टाकाल, ओल्या कपड्याने पुसून घ्याल. आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच सुंदर सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा मी तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.